दिल्लीतल्या मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपते। याच प्रकरणी अटकेत असलेल्या BRSच्या नेत्या के कविता यांच्या कोठडीची मुदतही आज संपते। दरम्यान केजरीवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी न्यायालयात दाखल केलेली याचिका काल न्यायालयाने फेटाळली। मात्र न्यायालयाने केजरीवाल यांच्यासाठी वैद्यकीय मंडळ तयार करण्याचे आदेश दिलेत। केजरीवाल हे टाइप 2 मधुमेहाचे रुग्ण असून त्यांच्या रक्तातली साखरेची पातळी सतत कमी जास्त होत असल्याचं त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं। मात्र केजरीवाल तिहार तुरुंगात जाणून-बुजून मिठाई खात होते। केजरीवाल यांच्या घरातूनही असंच अन्न येतंय ज्यात साखर आणि कर्बोदकांचं प्रमाण जास्त आहे। त्यामुळे त्यांची साखरेची पातळी वाढत असल्याचं ईडीनं न्यायालयात सांगितलं। वैद्यकीय आधारावर जामीन मिळावा यासाठी केजरीवाल प्रयत्न करत असल्याचा युक्तिवाद न्यायालयाने केला। त्यावर एम्सचे संचालक केजरीवाल यांच्यासाठी वैद्यकीय मंडळ तयार करतील असं न्यायालयाने सांगितलं। केजरीवाल यांना इन्सुलिन द्यायचं की नाही हे वैद्यकीय मंडळच ठरवेल। त्यांचा आहार तसंच केजरीवाल यांनी तुरुंगात कोणता व्यायाम करावा हेही वैद्यकीय मंडळ ठरवेल असंही न्यायालयाने आपल्या आदेशात सांगितलं आहे।